काल सकाळपासून प्रशासनातर्फे आणि नगरपंचायततर्फे SIR कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यांची माहिती सर्व नागरिकांना हिमायतनगर शहरातून पुरवल्या गेली। त्याच नंतर संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास विरोधी कार्यकर्त्यांचे, विरोधी पक्षाचेही जे कार्यकर्ते होते त्यांच्याकडूनही त्यांचा बॅनर प्रकाशित करण्यात आला। त्याबद्दल काय सांगाल? 6 तारखेला जिल्हा परिषद हिमायतनगर हायस्कूलमध्ये बैठक झाली। सन्माननीय नगराध्यक्षांनी तिथं प्रशासनाची बैठक बोलवली। प्रशासने म्हणजे तहसील विभाग, नगरपालिकेचा जे विभाग आहे नगराध्यक्षानं त्यासुद्धा मीटिंग बैठक लावली होती। त्यामध्ये हिमायतनगरातील सर्व विरोधी पक्ष, आमच्या पक्षाचे सगळे लोक जमले होते। त्या दिवशी आमचा ठरला होता की 16 तारखेला चौपाटीमध्ये दारुल उलूम मोहम्मदिया जुना हिमायतनगर इथं हे कार्यक्रम घ्यायचं ठरलं होतं। त्यानुसार काल सन्माननीय नगराध्यक्षानं हिमायतनगर येथील सकाळपासून त्याची प्रक्रिया सुरू केली आणि बोर्डवर मागं पहा तुम्ही, BJP, शिवसेना ज्या ज्या आमच्या पक्षाच्या हिमायतनगरला नगरसेवक निवडून आले आहेत ते सगळ्याच्या संमतीने हा हिमायतनगरसाठी कॅम्प घेतलेला होता। त्यासाठी आज सन्माननीय तहसीलदार मॅडमसुद्धा उपस्थित होते। आता काल दुपारची संध्याकाळची एक बातमी मला वाचण्यात आलेली होती की काही आपल्या गावातील लोकांनी काही फोटो टाकले की नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला। आमची तर त्यालासुद्धा विनंती होती की ते सुद्धा जर त्यांना काय अकाल लायकी असेल तर ते सुद्धा आले तर आमची काय नाराजी आहे का? गावाचा SIRचा कार्यक्रम आहे, बॅनर टाकून घरी झोपण्यात काय अर्थ आहे? नगराध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये कोणाचं काही दुमत नसायचं कारण नाही। दुमत काय याच्यामध्ये? नगराध्यक्षाचा कार्यक्रम आहे, हिमायतनगरचा नगराध्यक्ष आहे, लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे ते, त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना विनंती केली। त्याच्यात कुठं कोणाचे झोपून फोटो द्यायला, बॅनरवर बसून फोटो द्यायला त्याची काय आवश्यकता आहे? कामासाठी बसून त्या तुमच्या सहीसाठी कोणाला अडचण येऊ नये म्हणून 17चे 17 नगरसेवक आहेत। गजू चायल, भारत, मुद्देवाल, सुभाष सगळे आमचे BJPचे सुद्धा नगरसेवक येऊन गेले। ते राष्ट्रवादीवाले फोटो टाकायला फक्त झोपून, त्याच्यापेक्षा आम्हाला त्यांना विनंती आहे की लोकांच्या कामामध्ये या। पुढच्या तरी वेळेस तुम्हाला काही लोक राष्ट्रवादी शरद पवारचे सुद्धा इथं आहेत बाब, मधातून त्यांनी मला सांगितले की मी शरद पवारचा आहे, मला काय बोलू नका। आम्हाला त्यांच्या बाबतीत म्हणायचं नाही, ते सुद्धा स्टॅम्प घेऊन बसलेले आहेत। पण जे लोक तुम्हाला फोटो टाकून गावाच्या मतदाराची दिशाभूल करायले त्या लोकांना आम्हाला विनंती करायची आहे की त्यांना बी तुम्ही ह्या SIR संदर्भात आमच्या नगराध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली या, काम करा, लोकांचं फॉर्म कसं भरता येईल ते फॉर्म भरून पुटअप करा। शिकायचं असेल तर आमच्या नगरसेवकाकडून काही शिकून घ्या। छोटा मोठा एखादा कार्यक्रम घेऊन फक्त वाहवा सोशल मीडिया करण्यात काय अर्थ नाही। लोकांच्या घरी जाऊन करायला, ते लोकांच्या घरी जाऊन काम करावं लागते। काही लोक खाली फोटो पुरता बसून अर्धा तास बसून चालले। मॅडम सकाळपासून 5 वाजेपर्यंत आम्हाला टाईम दिले। जिल्ह्याचे दंडाधिकारी, तालुक्याचे दंडाधिकारी आणि तहसीलदार आहेत, म्हणून आम्हाला तुमच्या माध्यमातून जे प्रेस आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा विनंती करायची आहे की ज्या ज्या लोकांनी फॉर्म आपले SIRसाठी पूर्ण केलेले नाहीत, तुमच्या माध्यमातून तुम्ही हे व्हायरल करा की त्यांनासुद्धा तुम्ही विनंती करा की ते सर्वांनी या कॅम्पचा भरपूर उपयोग करून घ्यावा, ही आमची विनंती आहे। उद्या शुक्रवारचा दिवस आहे, उद्यासुद्धा हा कॅम्प राहणार आहेत, म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवा ही बातमी की ते लोक उद्या येऊन आपला फॉर्म फिलअप केलं पाहिजे। फक्त तुम्ही फॉर्म भरून द्या अशी लोकांना विनंती करा, बाकी त्रुटी पुढच्या येतील ते पूर्तता पुढे होईल।